कारंजा पोलिसावर राजकीय दबाव, मुख्य आरोपीला पाठीशी घातल्यास पीडित कुटुंब आमरण उपोषण करणार। वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील पंचशील नगर येथे राहत असलेले विष्णू लक्ष्मण गणराज यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। या प्रकरणी कारंजा शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 357/2026 नुसार भादवी कलमेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने गुन्ह्यात कलम 103 वाढवून मुख्य आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आजपर्यंत मुख्य आरोपीला अटक करण्यात आले नसल्याचा आरोप फिर्यादी सविता जगदीश गणराज यांनी केला आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी राधा गणराज व उज्ज्वला गणराज मूळ FIR मधून राजकीय दबावापोटी वगळण्याचा आरोप कुटुंबाने केला आहे। तसेच यांची नावे गुन्ह्यात समाविष्ट करून साक्षीदार सविता गणराज, दुर्गा गणराज, अभिषेक गणराज, कुमार यश गणराज यांची पुरवणी जबाब घेऊन समाविष्ट करण्यात यावे। यावेळी पीडित कुटुंबाने प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्यात जर असे झाले नाही तर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय समोर न्याय भेटेपर्यंत आमरण उपोषण करण्याचा दिला इशारा। प्रतिनिधी किशन काळे।